ऑपरेशन सिंदूरला तमाशा असे संबोधून भारतीय सैन्याचा अपमान केलेल्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। एका गाढवावर खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिमा लावून भाजपतर्फे आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले। आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल चौकातील शहर भाजपच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रणिती शिंदे यांचा निषेध करण्यात आला। या प्रसंगी बोलताना देवेंद्र कोठे म्हणाले की खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत भारतीय सैनिकांच्या कामगिरीला तमाशा असे संबोधून सैनिकांचा अपमान केलाय। केवळ राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी हा प्रताप केला आहे। त्यांची पात्रता नसताना त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाटिप्पणी करतात। अवमानकारक वक्तव्याबद्दल त्या माफी मागणार नाहीत, म्हणून आम्ही सोलापूरकरांच्या वतीने भारतीय सेनेची माफी मागत आहोत। या आंदोलनात माजी महापौर श्री कांचना यन्नम, नागेश सरगम, दत्तू पोसा, प्रकाश काजूळ, किरण भंडारे आदी सहभागी झाले होते। सोलापूर शहराला दुर्दैव म्हणून लाभलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्याचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य, सैन्याच्या कामगिरीला तमाशा असं संबोधलं। यासाठी मी प्रथमतः खासदारांचा निषेध करतो। कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी, त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी, आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणिती शिंदे करतात। आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहित आहे की पहलगाम मध्ये जो अतिरेक्यांकडून दुर्दैवी हल्ला झाला, विशेषतः जे सपत्नीक त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते, महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सुंदूर पुसण्याचं पाप अतिरेक्यांनी केलं होतं। आणि याचा एक तीव्र भावना समस्त भारत राष्ट्रात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, संपूर्ण भारतीय सेना असेल, यांनी अत्यंत कमी वेळामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती कारवाई केली। आणि हे कारवाई करणाऱ्या ह्या हुमा कुरेशी ह्या भारतीय सैन्यातल्या सोबिया कुरेशी ह्या भारतीय सैन्याच्या महिला प्रतिनिधी असताना एखाद्या महिलेचं एखाद्या कारवाईचं समर्थन करणं अपेक्षित असताना त्या कारवाईच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलं। पण केवळ राहुल गांधी समोर चमकोगिरी करण्यासाठी सभागृहाचं, विशेषतः मीडियाचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून काल त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका व्यक्त केली। आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला, याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील, त्यांचे परिवार असतील, या सोलापूरसह भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। तुम्हाला ज्यांनी खासदार म्हणून निवडून दिलं त्याही लोकांना कदाचित तुमच्या या वक्तव्याची लाज वाटत असावी। तुम्ही कधीही तुमचा स्वभाव पाहता या कृतीची तुम्ही माफी मागणार नाही। तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वडिलांनी सुद्धा हिंदू भगवा दहशतवाद शब्द वापरला, अतिरेक्यांना अफजल गुरुजी, कसाबजी असे चुकीचे वक्तव्य केले, परंतु त्यांनी कालांतराने त्या कृतीची माफी मागितली। परंतु एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता तुम्ही कधीही भारतीय सैन्यांची किंवा भारतीय प्रेमांची माफी मागणार नाही। म्हणून आम्ही सर्व सोलापूरकर, विशेषतः भारतीय जनता पार्टी, आम्ही सर्वजण भारतीय सैन्यांचे माफी मागतो की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या कारवाईबद्दल असं चुकीचं वक्तव्य केलेलं आहे। या गोष्टीचा आम्ही सगळेजण या ठिकाणी तीव्रपणे निषेध करतो। गाढव आणून एकंदरीत निषेध केलेला आहे। गाढव आणण्याचं प्रयोजन काय होतं? त्यांची कालची जी सभागृहातले वक्तव्य आहेत ते 3 वेळा आमदार राहिलेले आहेत, ते खासदार आहेत, तर लोकसभागृहात काय बोलावं, विकासावर बोलावं, शहराच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मागणी करावं, त्याच्यासाठी पाठपुरावा करावं। वर्षभरात एकही काम किती निधी आणला हे कधी त्यांनी सांगितलं नाही। एखादा आमदार, एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस विधानसभेत बोलतो, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तीच गोष्ट लोकसभेत मांडायचं, 5-10 वर्ष जे स्वतःला करता आलं नाही, त्या सगळ्या कृतीचा फक्त स्टंट करायचा, ही कालचं त्यांचं वक्तव्य हे गाढवापेक्षा पुढच्या अकलीचं असल्यामुळे त्यांना आज या ठिकाणी गाढव आणून त्यांचा निषेध केलेला आहे। सिंदूर ऑपरेशनवर प्रश्न उपस्थित करणं एक खासदार म्हणून हे चुकीचं आहे का? की सत्ताधाऱ्याकडून उत्तर मिळत नाही म्हणून तो प्रश्न पडतो? तुम्ही सिंदूर प्रश्नावरती प्रश्न विचारणं वेगळं आहे। आपण पत्रकार महोदय, आपण ज्येष्ठ आहात,
तमाशा या शब्दाचं आपण समर्थन करता का? एखाद्या भारतीय सैन्याने एवढा मोठा पराक्रम केलेला आहे, अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे, त्या पुसल्या गेलेल्या कुंकूला तमाशा शब्द वापरणं आपल्याला योग्य वाटतं का? त्यांच्या तमाशा या शब्दावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे.